या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष वृत्तामध्ये आपण गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत वाट पाहत होतो, पण आता उमेदवारी अर्ज भरायला अवघे 24 तासाचा वेळ राहिल्याने अनेक जण इच्छुकांची भाऊगर्दी उमेदवारी भरण्यासाठी झालेली आहे आणि या पिरियडमध्ये आपल्याला उमेदवारी भेटणार नाही, आपण स्वपक्षात असून सुद्धा आपल्याला तिकीट भेटणार नाही, या परिस्थितीत असलेले अनेक जण इतर पक्षात जाऊन आपली उमेदवारी पक्की करत आहेत। याचमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक असलेले आणि नीलमनगर भागात स्वतःचं नावाचं अस्तित्व असलेले श्रीनिवास कर्ली यांनी आज दुपारी आपल्या भाजप पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्या 19 प्रभागामधून त्यांनी आपली उमेदवारी मागितलेली आहे। त्या ठिकाणी शिवसेनेमार्फत त्यांना उमेदवारी मिळेल आणि ते निवडणुकीत राहतील, पण गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये असल्याने तेथील नागरिक यांना किती प्रतिसाद देतात आता येणाऱ्या काळात आपल्याला समजून येईलच। आता जो कालावधी सुरू आहे, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अन्य जे पक्षात दाखल होणार आहेत आणि आपल्या सहपक्षीय असलेले त्याग करून त्या पक्षात गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळणार का नाही हे पण आता सांगता येणार नाही। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक जण या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशी कोलांडुड्या मारलेले आपल्याला पाहायला मिळतील। कारण 2 दिवसापूर्वीच किसन जाधव, नागेश गायकवाड या दोघांनी स्वतःचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेलं आपलं पद त्याग करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आज दुपारी याच्या उलट आता घडलेले आहे। परत भाजप सोडून त्यांनी स्वपक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी पुन्हा एकदा दाखल होऊन उमेदवारी मागितलेली आहे। 2 दिवसात याच भागात भाजपकडून जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे हा प्रसंग घडला अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आता येणाऱ्या जवळजवळ 24 तासात भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य जे मोठे पक्ष असतील त्यांना उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी होणार आहे। नेत्यांकडे जाऊन चर्चा केल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळेल अशा आशेने अनेक जण नेत्यांकडे जात आहेत। त्यांना सकाळपासूनच आपला तगादा सुरू केल्याने ते सुद्धा आता वैतागलेले दिसत आहेत। येणाऱ्या 24 तासात नेमकं कोण कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळेल आणि 3 वाजता अधिकृत या पक्षाकडून यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे हे कळेल, तेव्हाच या सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या जीव भांड्यात पडणार आहे आणि ज्यांना हे पक्ष मिळणार नाही त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबून अनेक जण आता त्यांच्या विरोधातच ज्यांना पक्षाने दिलं तिकीट त्यांच्या विरोधात उमेदवारी दाटून आपलं व्यूहरचना सुरू करणार आहेत। आपण आता तो पुढच्या विशेष वृत्तापर्यंत आपण आता थांबूया। धन्यवाद। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय। डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर। 0217 26 27 004 74 14 96 96 64।